राम नारायण राम ध्यान मेडिटेशन करण्यासाठी आपल्या मनात एक तीव्र तहान निर्माण होणं फार गरजेचं आहे। ही तहान जेव्हा निर्माण होते तेव्हाच ध्यान शक्य होतं। जोपर्यंत आपल्या हृदयात ही भूक उत्पन्न होत नाही तोपर्यंत ध्यान करणं केवळ शक्यच नाही। हे सर्व आपोआप घडतं। आपल्याला काय करायचं आहे हे आपल्यात असलेलं विवेक आपल्याला सांगतो। विवेकच आपल्याला सांगतो की समस्या का निर्माण होते, दुःख का येतं, पैशाची कमतरता का भासते, मृत्यूनंतर मुक्ती का मिळत नाही, मोक्ष प्राप्त का होत नाही किंवा आजार का होतात। यासाठी एकच मार्ग आहे, हे मेडिटेशन। सर्व रोगांसाठी एकच लस आहे, हे मेडिटेशन। हे करण्यासाठी ना जंगलात जावं लागेल, ना डोंगरात, ना एखाद्या गुहेत, ना घर सोडावं लागेल, ना आई वडिलांना। फक्त एकांतात झोपण्याआधी ध्यान करा आणि ध्यान करत करतच झोपा। आता कुंभमेळ्यात 10 कोटी साधू संत जमले, ते सगळे का आले? त्यांचं काही कर्तव्य नव्हतं का? काही जबाबदारी नव्हती का? त्यांनी आपापली जबाबदारी सोडून लोकांना धर्माचं ज्ञान देण्यासाठी हे पाऊल उचललं आहे। मग आम्ही विचारतो, खरंच धर्म वेगळा असतो का? धर्म तर सर्व माणसं घेऊनच जन्माला येतात, मग पृथ्वीवर एवढे वेगवेगळे धर्म कुठून आले? आपण सगळेच पंचमहाभूतांचे बनलेलो आहोत। पंचमहाभूतांचं अन्न खातो, पाणी पितो। हे साधू संत म्हणतात की संत होण्यासाठी घर सोडावं लागेल, समाज सोडावा लागेल, आई वडील, कामधंदा, कर्तव्य सगळं सोडावं लागेल। मग हाच धर्म आहे का? असं माणूस कुठल्या प्रकारचा आहे? अशा लोकांना कधीही मुक्ती मिळणार नाही, कधीही मोक्ष मिळणार नाही। कोणी कितीही मोठा साधू असो, आम्ही सांगतो की त्यांपैकी कुणालाही मोक्ष किंवा मुक्ती मिळणार नाही। हे सर्व समाजाचे शत्रू आहेत, निसर्गाचे शत्रू आहेत। प्रत्येक धर्माला जो ठेकेदार आहे, मंदिर, मशीद, चर्चमध्ये जाणारा जो धर्माचा अनुयायी आहे, तो समाजाचा, देशाचा, निसर्गाचा आणि आकाशाचा शत्रू आहे। मृत्यू आणि मोक्ष या दोन भिन्न गोष्टी आहेत। जो जन्मतो त्याचा मृत्यू निश्चित आहे, पण मृत्यूला मोक्ष म्हणता येणार नाही, कारण मृत्यूनंतर आपण कुठे जातो हे आपण विचारातच घेत नाही। कारण आपल्याला असं वाटतं की आपला जन्म एक शिक्षण केंद्र आहे, इथे आपण शिकतो, परीक्षा देतो, रिपोर्ट कार्ड घेऊन तिथेच परत जातो जिथून आलो। पृथ्वीवरील प्रत्येक बुद्धिवान व्यक्तीने हे प्रथम सांगायला हवं की आजपर्यंत पृथ्वीवरचा प्रश्न का सुटलेला नाही, तो प्रश्न कोण सोडवेल? ही सामाजिक व्यवस्था जी आपण निर्माण केली आहे ती आज कोणासाठीही हितकारक नाही। एक तरी माणूस सांगू शकतो का की हो, मला या सामाजिक व्यवस्थेमुळे फायदा झाला, कारण यात केवळ बिघाड आहे। आपण निर्माण केलेल्या व्यवस्थेत इतक्या त्रुटी आहेत की पूर्ण शांती मिळणं अशक्य आहे। म्हणून जर निसर्गाला समजून घ्यायचं असेल, आयुष्याला योग्य दिशा द्यायची असेल, तर आपल्याला आपल्या महागुरूंनी दिलेला बीजमंत्र राम नारायण राम याच्याशी जोडलेलं पाहिजे। हा मंत्र आपल्याला आयुष्यातील योग्य मार्ग दाखवतो। जीवनात जे काही अडथळे अडचणी आहेत त्यांचं उत्तर आपोआप मिळतं जेव्हा आपण या मंत्राचा जप करतो। म्हणून वेळ वाया घालवू नका आणि लगेच राम नारायण राम या मंत्राशी जोडा। पृथ्वी निर्माण झाल्यापासून आजपर्यंत पृथ्वीचा प्रश्न सुटलेला नाही। जे लोक चुकीचे कार्य करत आहेत त्यांना योग्य मार्ग दाखवणं हेच आपलं खरं धर्म आहे। आज धर्म आणि राजकारणाच्या नावाखाली लोकांना दिशाभूल केली जात आहे। त्यांचे जन्मसिद्ध नैसर्गिक हक्क जे की निसर्गाचे धर्म आहे त्यांना मानवनिर्मित धर्मांमध्ये बदललं जात आहे। तुम्ही जर निसर्गाचा धर्म स्वीकारला तर निसर्गाचे आभार मानू शकता। निसर्ग हाच तुमचा धर्म आहे, हाच तुमचा कर्म आहे। एकदा शांतपणे बसून विचार करा, तुम्हाला निसर्गाकडून काय काय मिळालं, निसर्गाचा धर्म पाळल्याने तुम्हाला काय मिळतं आणि काय नाही मिळत हे लवकरच तुमच्या लक्षात येईल। निसर्गाला कोणी पटकन समजू शकत नाही।